माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता टाकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज आहे 16 एप्रिल आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज पैसे पाठवले. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. तर लाडक्या बहिणींना आता वेगवेगळे पैसे मिळणार आहेत. निवडक महिलांना जास्त पैसे मिळणार आहेत, तर काही निवडक महिलांना पैसे कमी मिळणार आहेत. संपूर्ण अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही ऑथेंटिक अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10वा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला तारीख, वेळ, सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. किती वाजता पैसे पडणार आहे, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. तर बघा, नमस्कार, आज 10वा हप्ता लाडकी बहीण योजना वाटप अपडेट. बघा, 10वा हप्ता वाटप संदर्भातील सर्वात मोठी स्पेशल अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, निवडक महिलांना आता वेगवेगळे पैसे मिळणार आहेत. तर काही निवडक महिलांना 2100 रुपये हप्ता येणार आहे, तर काही निवडक महिलांना 1500 रुपये हप्ता येणार आहे, तर काही निवडक महिलांना 500 रुपये हप्ता जमा होणार आहे. कोणत्या महिलांना किती हप्ता मिळणार, किती पैसे मिळणार, सर्व अपडेट आता आपण पुढे पाहणार आहोत. नमस्कार. त्या अगोदर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे काही महिलांना आता लाडकी बहीण योजनेमध्ये 500 रुपये मिळणार आहेत. तर आता कोणत्या महिला आहेत 500 रुपये मिळणार, तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे या ठिकाणी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. तर बघा, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनेचे 1500 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळणाऱ्या, म्हणजे समजा तुम्हाला दुसऱ्या शासकीय योजनेमधून जर 1000 रुपये मिळत असतील, मग ती नमो शेतकरी योजनेमधून समजा उदाहरणार्थ तुम्हाला 1000 रुपये दर महिन्याला मिळतात, वर्षाला 12,000 मिळतात, म्हणजे दर महिन्याला 1000 मिळतात असं आहे ते. मग तुम्हाला 500 रुपये कमी मिळत आहेत इतर महिलांच्या तुलनेमध्ये किंवा लाडकी बहीण योजनेमधून लाभ घेणाऱ्या महिलांच्या कंपॅरिझन मध्ये. तर हे उरलेले 500 रुपयाचा जो फरक आहे तो तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून दिला जाणार आहे. आता बघा, सविस्तर त्यांनी या ठिकाणी बघा, विधानसभा अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी. ठीक आहे. तसेच त्यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे, कारण की खूप जास्त प्रमाणामध्ये गैरसमज होत होते, त्यामुळे त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे. तर बघा, त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. म्हणजे आता तुम्हाला जो 10वा हप्ता येणार आहे, या 10व्या हप्त्यामध्ये या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. महिलांची संख्या आहे 7,74,148. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात, अशा महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. बघा, त्यांनी ट्विटमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे, एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत 3 जून 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, असं त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर आता जो 10वा हप्ता तुम्हाला येणार आहे, हा 10वा हप्ता किती महिलांना मिळणार, कधीपर्यंत पैसे या ठिकाणी एक्झॅक्टली जमा होणार, तर आता या ठिकाणी आपण अपडेट पाहूया. लेटेस्ट अपडेट आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य शासनाने आतापर्यंत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना 9 हप्ते, बघा 9 हप्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. बघा, 9 हप्ते तुम्हाला मिळाले आहेत. आता 10व्या हप्त्याची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे, मोठी खुशखबर आहे. तर खुशखबर अशी आहे, राज्य शासनाने यावर्षी 36,000 कोटी रुपयांचा महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेले आहे. त्यामुळे बघा, 36,000 कोटी रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. आता किती महिलांना लाभ मिळणार आहे, तर बघा, येत्या काही दिवसातच 2,50,00,000 पेक्षा महिलांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. बघा, 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना 10वा हप्ता येणार आहे. तसेच बघा, अक्षय तृतीयाचा सण आता जवळ आलेला आहे, अतिशय शुभ दिवस आहे. तर बघा, गुढीपाडव्या अक्षय तृतीयानिमित्त आता लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्ट मिळणार आहेत. ठीक आहे. बघा, 5 मोठे गिफ्ट असणार आहेत. तर कोणते ते गिफ्ट असणार आहे, बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील 36च्या 36 जिल्ह्यातील महिलांना हे गिफ्ट
दिले जाणार आहे. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडीचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. भरपूर महिलांनी मोफत साडी या योजनेचा लाभ घेतला. ज्या महिला अंत्योदय शिधापत्रिका धारक होत्या अशा महिलांना या मोफत साडीचा लाभ मिळाला आहे. आता 5 मोठे गिफ्ट कोणते मिळणार आहेत बघा. पहिली गोष्ट, हे सर्वच्या सर्व गिफ्ट स्पेशल गिफ्ट असणार आहेत. पहिलं गिफ्ट कोणतं असणार तर बघा, पहिलं गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. ठीक आहे. तर बघा, अन्नपूर्णा योजनेचा दुसऱ्या टप्प्याचे पैसे आता तुम्हाला जमा होणार आहेत. तुमच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्याचे पैसे पडणार आहेत आणि हे पैसे म्हणजे दुसऱ्या गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. त्यातील पहिल्या गॅसचे पैसे मिळाले आहेत आणि आता तुम्हाला दुसऱ्या गॅसचे पैसे जमा होऊन जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं गिफ्ट असणार आहे, हे गिफ्ट असणार आहे सर्वच महिलांसाठी, सर्वच लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींना सध्या दिली जाणारी रक्कम आहे 1500 आणि लवकरच आता 1500 मध्ये वाढ केली जाणार आहे व 2100 रुपये लाडक्या बहिणींना योग्य वेळी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की हे दुसरं गिफ्ट लाडक्या बहिणींना दिलं जाणार आहे, म्हणजे 2100चं गिफ्ट दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचं तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी नवीन भांडी संच संदर्भात. तर बघा 30 भांडी संच या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 30 भांडी तुम्हाला या संचामध्ये दिली जाणार आहेत. ठीक आहे. जे पण या योजनेसाठी पात्र असतील त्यांना हा भांडी संच मिळणार आहेत. मग चमच्यापासून ते कढईपर्यंत ते प्रेशर कुकर पर्यंत जवळपास सर्व भांड्यांचा या संचामध्ये समावेश असणार आहे. ही सर्व भांडी तुम्हाला पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतरचं चौथं गिफ्ट आहे ज्या महिला घर बांधायचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. लाडक्या बहिणींचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. बघा 20 लाख घरकुलांची यादी आता जाहीर झालेली आहे. चौथ्या गिफ्ट मध्ये नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही यामध्ये लाभ घेऊ शकता. 20 लाख महिलांचं किंवा 20 लाख घर बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतरचं 5वं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. पण कधी जमा होणार हाच प्रश्न सर्वांचा आहे. गुढीपाडव्याचा सण झाला पण पैसे आले नाही. त्यानंतर हनुमान जयंती झाली, श्रीरामनवमी झाली तरी पण पैसे आले नाही. मग आता पैसे एक्झॅक्टली कधी येणार? अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती येणार का, असा प्रश्न अनेक बहिणी विचारत आहेत. तर बघा 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. लाडकी बहिणीच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. गॅसचे 830 रुपये मिळणार आहेत. एप्रिलचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढची लेटेस्ट अपडेट, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी खुशखबर, एप्रिलचा 10वा हप्ता आता खात्यात जमा होणार आहे. बघा 2,53,00,000 लाभार्थी महिलांना या योजनेमधून लाभ दिला जाणार आहे. तसेच बघा आता लाडकी बहीण या योजनेसाठी आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे वर्धापन दिन आता जवळ आलेला आहे. जुलै महिन्यामध्ये पहिला हप्ता दिला होता. जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली होती. फक्त 2 महिने बाकी आहेत वर्धापन दिनला. त्यामुळे 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले जाऊ शकते. त्या संदर्भात लवकरच अपडेट येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणींचा जो 10वा हप्ता आहे, हा 10वा हप्ता कोणाला मिळणार तर बघा जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत सर्वांना 10वा हप्ता मिळणार आहे. 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना 10वा हप्ता मिळणार आहे. फक्त तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. तसेच बघा लाडकी बहीण योजना ही एक अशी योजना आहे ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना ठरलेली आहे व या लाडकी बहीण या योजनेला गेम चेंजर योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि महायुती सरकार सत्तेमध्ये असण्याचं मेन कारण आहे लाडकी बहीण योजना. त्यामुळे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. महायुती सरकार सत्तेमध्ये आहे याचं मेन कारण आहे लाडकी बहीण योजना. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्हाला 5 वर्ष लाभ मिळणार आहे. तर बघा आता शुभ मुहूर्तावरती पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते सोबत वाटप होणार का, सर्व अपडेट पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता 10व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींना. गॅसचे 830 रुपये मिळणार आहेत. तसेच नमो शेतकरी योजनेच्या महिलांना 1000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तुम्हाला दर महिन्याला 1000, वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहेत. तसेच काही निवडक लाभार्थ्यांना 10,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. ठीक आहे. अतिरिक्त 10,000 रुपये हे कशाचे असणार आहेत याबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टाका. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट देऊया. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10वा हप्ता जमा केला जाणार आहे आणि सर्वच्या सर्व बँकांकडून आता तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, पैसे जमा झाल्याचा SMS येणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना 10व्या हप्त्याचे गिफ्ट, 10व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. या ठिकाणी बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आखली आहे. पुढचं पाऊल आर्थिक साक्षरता आणणे, दिलेलं वचन पूर्ण करणार. जसं 1500चं केलं तसं 2100चं पण करणार, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे
आणि सध्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दिली जाणारी रक्कम आहे 1500 आणि प्रत्येक वर्षाला दिली जाणारी रक्कम आहे 18,000 रुपये दरवर्षी मिळतात. तुम्हाला 12 हप्ते वर्षातून मिळतात, म्हणजे 1500 गुणिले 12 एकूण 18,000 रुपये लाडक्या बहिणींना सध्या मिळत आहेत आणि भविष्यामध्ये 25,200 रुपये दर वर्षाला मिळणार आहेत, कारण की 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होतील. तर बघा तुम्हाला आता डिटेलमध्ये तारीखच सांगतो. 10वा हप्ता वाटपची तारीख बघा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती पैसे येणार असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बघा 24 तारखेपासून बघा 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये कधी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होईल.